मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतरही उष्णतेची तीव्रता कायम आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिक हैराण झाले असतानाच तिवसा तालुक्यातील उंबरखेड परिसरात वादळी वाऱ्यानं एकच गोंधळ उडाला। या वादळानं अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा, गोठे, घरं तसंच वीज वितरण यंत्रणेचं मोठं नुकसान झालं आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या। शेतकरी सुनील कळंबे यांच्या शेतातील बैल व गायीसाठी उभारलेला गोठा वादळात पूर्णतः उडून गेला। त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। तसेच गजानन कळंबे यांच्या संत्रा बागेतील सुमारे 25 झाडे जमीनदोस्त झाली। महिला शेतकरी उषा कळंबे यांच्या शेतातील तब्बल 50 संत्र्यांच्या झाडांचं नुकसान झालं, तर पवन कळंबे यांच्या बागेतील 35 झाडे वादळी वाऱ्यामुळे पडून मोठी हानी झाली। वादळाचा फटका महावितरणच्या यंत्रणेलाही बसला असून अनेक ठिकाणी विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे परिसरात वीज पुरवठा काही काळ विस्कळीत झाला होता। अरविंद कळंबे यांच्या शेतातील गुराढोरांसाठी असलेला गोठा देखील वाऱ्याच्या तडाख्यात पूर्णतः उडून गेला। तसेच संजय मुंडे यांच्या शेतातील गोठ्याचंही मोठं नुकसान झालं। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देऊन पंचनामे करावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। महसूल व कृषी विभागानं त्वरित पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। आता मी प्रत्यक्ष उंबरखेड या गावाला भेट दिली असता या गावातील शेकडो घरांचे टिनाचे पत्रे घर उडून गेलेले आहे। अत्यंत हवालदिल अवस्थेत इथे ग्रामीण लोक दिसत आहे। यांच्या घराचं धान्य, कपडा लत्ता सर्व भिजून गेला आहे। आतापर्यंत शासकीय अधिकारी एक सुद्धा आलेला नाही मदत करण्याकरता किंवा यांचा पंचनामा करता। आणि हे जे शेतकऱ्यांचे संत्र्याचे झाडं आणि इलेक्ट्रिकचे खांबसुद्धा उन्मळून पडले आहे। तरी माझी विनंती आहे शासनाला का ताबडतोब याची चौकशी करून याचा पंचनामा करून या शेतकऱ्यांना यांचे घरं उडाले यांना ताबडतोब मदत मिळावी अशी मी माझ्यातर्फे शासनाला विनंती करत आहे। माझ्या शेतातील 50 ते 60 झाडं केळीचे असून त्यापैकी 25 ते 30 झाडं जमीनदोस्त झालेले आहे। आणि त्याचबरोबर माझं नुकसान 50 ते 60 हजारात झालेलं आहे। आणि त्याचबरोबर अंकुश जानरावजी कळंबे यांचं 25 ते 30 झाडं संत्र्याचेसुद्धा कोसळलेले आहे, म्हणजे 25-30 वर्षात झाडं। त्याचबरोबर पवन मनोहरराव कळंबे यांचेसुद्धा 25 ते 30 झाडं कोसळलेले आहे। गावातील बरेचसे म्हणजे 25-30 घरंसुद्धा छप्पर सहित उडालेले अनाजसुद्धा ओले झालेले आहे, कागदपत्रसुद्धा ओलेले झाले आहे। त्यापैकी अजूनही कोणताही शासनाचा अधिकारी आमच्या गावापर्यंत पोहोचलेला नाही। ही घटना काल 3:30 ते 4च्या दरम्यान असून त्यापैकी कोणीही आलेलं नाही। असे इलेक्ट्रिक पोलसुद्धा 25-30 जमीनदोस्त झालेले आहे।